मानवी सभ्यता स्थिरावली ती बाईमुळे. हजारो वर्ष भटकणारा मनुष्य प्राणी माणसाळला तो बाईमुळे. पेरले की उगवते हा साक्षात्कार तिला झाला आणि माणसाचा माणसाकडे प्रवास सुरू झाला. हा प्रवास खचितच सोपा नव्हता. हजारो वर्षांची संवादहीन जीवनशैली, तेथून मग शब्देविण संवाद हा प्रवास, त्यात मग खाणाखुणा, चित्रे अशी स्थानके आली. कालांतराने भाषा विकसित झाली. त्या भाषेलाही आवाज तिनेच दिला. बाई बोलतेच, खूप बोलते आणि बोलताना इतरांनाही सामावून घेते. हेच बोलणे, हाच संवाद आणि हेच साहचर्य आधुनिक काळात लिखाण, चित्र आणि आवाजाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्यापर्यंत पोहोचले. त्याचाच एक भाग म्हणजे कम्युनिटी रेडिओ. आपल्या मनाचे तरंग आपल्या सख्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम. आणि हा संवाद, हे मनीचे गुज ग्रामीण महिलांना दिले ते माणदेशी तरंग या वाहिनीने. हीच ती 60 उत्तराची कहाणी कशी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली, त्याचा हा वृत्तांत. हर व्हॉइस, तिचा आवाज. जशी माणसाची बुद्धी विकसित होत गेली तसे त्याला योग्य अयोग्य, चूक बरोबर यातील फरक उमजू लागला. घरातील स्त्री ही जर सुशिक्षित असेल तरच संपूर्ण घर सुशिक्षित होऊ शकेल, यावर माणसाचा विश्वास बसू लागला. आणि याच विश्वासातून महिलांना घरातून बाहेर पडून आपल्या पायावर उभी राहण्याची एक नवी संधी मिळाली. ग्रामीण भागातील महिलांना ही संधी थोडी उशिरा मिळाली, पण मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं या सर्व महिलांनी करून दाखवलं. स्त्री ही फक्त घरकामातच तरबेज असू शकते असे नाही, तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवू शकते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माणदेशी तरंग वाहिनीमुळे प्रेरित झालेल्या सर्व महिला. भारताच्या ग्रामीण भागात अनेक महिला रोजच्या जीवनात संघर्ष करत असतात. इथे प्रत्येक दिवस मेहनतीने सुरू होतो. आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी, समाजासाठी अहोरात्र मेहनत घेत त्या घर, शेती, कुटुंब अगदी सगळं सांभाळत असतात. अनेक वर्ष त्यांचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता, कारण त्यांच्या स्वप्नाला आणि कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळाले नव्हते. पण सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड या छोट्याशा गावात अशी एक चळवळ सुरू झाली, ज्याच्यामुळे हजारो महिलांना स्वतःचा आवाज मिळाला आणि त्यांचं आयुष्य बदललं. माणदेशी तरंग वाहिनी हा केवळ एक कम्युनिटी रेडिओ नसून महिलांच्या सशक्तीकरणाची एक नवी क्रांती आहे. स्त्री ही अत्यंत संवेदनशील असते. याच संवेदनांना ज्यावेळी शब्दांची जोड मिळते, त्यावेळी खऱ्या अर्थाने तिचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतो. असाच एक आवाज सर्वांपर्यंत पोहोचला तो माणदेशी तरंग वाहिनीच्या माध्यमातून. तो आवाज म्हणजे RJ केराबाई. ही कथा आहे अशा एका सामान्यातील असामान्य स्त्रीची, जिने आपल्या आवाजालाच आपली ताकद बनवून अनेक स्त्रियांना प्रेरित केलं. कोणतेही शिक्षण नसताना फक्त गाठीशी असलेल्या अनुभवांच्या जोरावर त्यांनी माणदेशी तरंग वाहिनीची धुरा आपल्या हाती घेतली आणि इथूनच सुरू झाली तिची कहाणी. आज फक्त RJ केराबाईच नाहीत, तर त्यांच्यासारख्या अशा अनेक महिला माणदेशी तरंग वाहिनीशी जोडल्या गेल्या आहेत. आपल्या आवाजाच्या माध्यमातून अनेक विषय समाजासमोर आणत त्या आपले विचार सर्वांसमोर मांडत आहेत. महिलांना आवाज देताना त्यांना सक्षम करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि हेच काम करतं माणदेशी फाउंडेशन. माणदेशी फाउंडेशन महिलांना सक्षम बनवण्याकरता अनेक कोर्सेस राबवत आहे, ज्याची माहिती ते माणदेशी तरंग वाहिनीद्वारे सर्व महिलांपर्यंत पोहोचवतात. याच माहितीमुळे आज अनेक महिला माणदेशी फाउंडेशनचा एक अविभाज्य भाग बनल्या असून तिथे शिक्षण घेत आपल्या पायावर भक्कमपणे उभ्या राहत आहेत. यामध्ये शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण, संगणक शिक्षण, स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचे प्रशिक्षण, बँक व्यवहार असे अनेक कोर्सेस समाविष्ट आहेत. घरात काम करणाऱ्या महिला रेडिओवरील या कोर्सेसची माहिती ऐकून माणदेशी फाउंडेशनला जोडल्या जात आहेत.
या रेडिओच्या माध्यमातून अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पंखांना नवे बळ मिळाले. मांडेशी फाउंडेशनमधील अजून एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे शेळी सखी. गावातील प्रशिक्षित महिला जी शेळी पालनाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभा करते आणि इतर महिलांनाही मार्गदर्शन करते. या उपक्रमात महिलांना शेती पालनाचे प्रशिक्षण, आरोग्य व्यवस्थापन, आहार लसीकरण कसे करावे ही सर्व माहिती माणदेशी तरंग वाहिनीच्या अंतर्गत दिली जाते व याचमुळे तेथील सर्व महिला स्वावलंबी बनत आहेत. रेडिओवर मिळालेल्या माहितीमुळे कोणी शिवणकाम करते, कोणी शेतीत नवीन तंत्रज्ञान वापरते, तर कोणी स्वतःचा छोटा उद्योग उभा करते. या सर्व महिलांच्या यशामागे आहे त्यांचा आत्मविश्वास आणि तिचा आवाज. याच मसवड भागातून अशी एक प्रेरणादायी कथा समोर आली जी केवळ महिलांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरत आहे. म्हसवडमधील सरिता भिसे, एका भटक्या मेंढपाळ समाजातून येणारी ही मुलगी, ज्यांच्या कुटुंबाची उपजीविका ऊसतोड आणि शेती पालनावर अवलंबून होती. अत्यंत कठीण परिस्थितीत वाढूनही सरिताने आपली स्वप्न सोडली नाहीत. तिने संघर्षाला सामोरे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हे सर्व होऊ शकलं ते केवळ माणदेशी तरंग वाहिनीमुळे. रेडिओवरून मिळालेल्या या माहितीमुळे माणदेशी चॅम्पियन्स या कार्यक्रमातून तिला योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले व त्याचे फळ म्हणजे सरिता भिसे महाराष्ट्राच्या 18 वर्षाखालील हॉकी संघाची कर्णधार बनली. यातीलच अजून एक खेळाडू म्हणजे काजल आटपाडकर, जिने भारतीय महिला हॉकी संघाच्या कोर टीममध्ये स्थान मिळवलं. या दोन्ही मुलींच्या यशामागे माणदेशी तरंग वाहिनीचा सिंहाचा वाटा आहे. तंत्रज्ञानाच्या युगात माणदेशी तरंग वाहिनीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. ते म्हणजे त्यांचे स्वतःचे कम्युनिटी रेडिओ ॲप. ही केवळ एका गावाची गोष्ट नाही, एका बदलत्या भारताची कहाणी आहे. या रेडिओमुळे अनेक महिलांची आयुष्य बदलली. घराबाहेर न पडणाऱ्या महिला आज मायक्रोफोन समोर आत्मविश्वासाने बोलत आहेत, आपले विचार मांडत आहेत आणि त्यांचा हा आवाजच त्यांची ओळख बनला आहे. माणदेशी तरंग वाहिनीमुळे तेथील प्रत्येक महिलेच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली आहे. रेडिओच्या आवाजातून तिने स्वतःची ओळख शोधली. अंधारातून वाट काढत तिने स्वतःसाठी नवीन आकाश तयार केले. तिच्या प्रत्येक शब्दामागे होता संघर्षाचा इतिहास, पण त्या संघर्षानेच दिला तिला उंच उडण्याचा विश्वास. ती कधी काळी फक्त ऐकणारी होती, पण आज तीच आवाज बनली आहे. स्वतःसाठीच नाही तर अनेकांसाठी दिशा बनली आहे. तिला थांबवण्यासाठी खूप प्रयत्न झाले, पण ती थांबली नाही, कारण तिच्या स्वप्नांना आता नवे अवकाश खुणावत आहे.